क्षणोक्षणी हाची करावा विचार. तुमच्या आयुष्यातला जो वेळ आहे तो अत्यंत मौल्यवान आहे. त्या वेळेचा सदुपयोग करून काय करा, विचार करा, असं जगद्गुरु तुकोबराय म्हणतात. विचार करण्यास जनमानसांना जगद्गुरु तुकोबराय प्रवृत्त करतात. लक्षात ठेवा. तुम्हाला खरं सांगू, आज कीर्तनाची गरज त्यासाठी आहे, सत्याची गरज त्यासाठी आहे की लोकांना, माणसांनी, लहान मुलांनी विचार करायला हवा. ही मुलं आहेत ना, सत्सद विवेक विचार करायचं शिकायला हवेत, म्हणून तर कीर्तन आहे. किती छान. हा मुलगा वारकरी असणारे कपडे घालून समोर बसलाय, खूप आनंद वाटतोय. छोटं बाळ आहे आणि मुलं सुद्धा या ठिकाणी कीर्तन ऐकायला बसलेले आहेत. कदाचित समजत असेल नसेल पण ऐकतायत. कुठंतरी त्यांच्या कानाद्वारे माझे शब्द, माझे नाही हो, संतांचे असणारे शब्द आहेत ते. मी कोण सांगणार? मी तर संतांचे शब्द तुमच्या समोर मानतोय ना. मी सुद्धा तुमच्यासारखाच अनुभवी व्यक्ती आहे. मग हे संतांचे असणारे जे शब्द आहेत त्यांचे प्रमाण आहेत, कुठून ना कुठून यांच्या कानातून ब्रेनमध्ये जातात आणि त्यांच्या विचाराला काय करतात, ते डेव्हलप करतात. म्हणजे विचार करायचं शिकवतात. अरे बाबांनो, योग्य काय अयोग्य काय याचा विचार आयुष्यात माणसानं करायला पाहिजे. आज असणाऱ्या आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये विचार करण्याचं नाही शिकवलं जात, हे दुर्दैव आहे. म्हणून आपल्याला ते शिकवणं आहे आपल्या मुलांना की विचार करायचा आहे तुम्हाला. जर मुलांना जर शाळेमध्ये चांगल्या प्रकारचा विचार करण्याचं जर शिकवलं तर आमच्याकडं 363 प्रकरण येणार नाहीत. अनंत असणाऱ्या मुली आज स्थितीला पळून जात आहेत. मुली अत्यंत बिघडल्यात असं म्हणता येणार नाही. 15-16 वर्षाच्या मुली, कदाचित त्यांच्या डोक्यामध्ये तेवढे विचार भरलेले नाहीत, योग्य काय अयोग्य काय. त्यापेक्षाही जास्त मालिका पाहणं, टीव्ही पाहणं, टीव्ही मध्ये असणारे ते साऊथचे असणारे याला मार त्याला मार पळून जाय असले चित्रपट पाहणं, याच्यामुळे तर ह्या मुलावर हॅम्बरिंग झालेली आहे आणि त्यामुळं अशा स्वरूपाची मुलं कृत्य करत आहेत. याच्याही पुढे जाऊन सांगतो, सांगायची गरज नाही. 2 दिवसापूर्वी प्रकरण घडलेलं आहे देवी दहेगावला, माहित असेल प्रत्येकाला. एक असणारा 15 वर्षाचा मुलगा 2 असणाऱ्या मुलांनी काय केलं, त्याचा खून केला, मर्डर केला त्याचा. अतिशय भयावह अशा स्वरूपाची घटना आहे. बरं, ती जे मारणारे मुलं आहेत ते का खूप मोठ्याले नाही आहेत, 18-19 वर्षाचे पोरं आहेत. पण ज्यावेळेस त्यांचा आम्ही इन्व्हेस्टिगेशन तपास केला तर खूप मोठं असं काही कारण नाहीये त्याच्या पाठीमागं. फक्त हे साऊथचे चित्रपट पाहणं, याला मार्यो त्याला मार्यो, ह्याच्या डोक्यात दगड घाल त्याच्या डोक्यात दगड घाल. वास्तविक नसतं ते, पाहायचं असतं, सोडून द्यायचं असतं. पण कोवळं असणारं जे मन आहे ना, त्याला असं वाटतं की ते खरंच आहे, ते सत्यचे, आणि मग ते हॅम्बरिंग होतो आणि व्यक्ती त्याप्रमाणे कृती करायला लागतो आणि नकळत तो वाममार्गाला सुद्धा जातो. आज स्थितीला अनेक मुलं आहेत, MBA झालेले आहेत, त्यांना 40-40, 50-50 लाख वार्षिक पॅकेज आहे, पण असे मुलं आज ड्रगच्या आहारी गेलेले आहेत. खंडाळ्या घाटामध्ये रेव पार्ट्या करतात. आम्ही त्यांना पकडतो, पकडल्यानंतर ते तोंडाला बांधतात आणि नंतर त्यांच्या बापाला बोलल्यानंतर बाप ढसाढसा रडतो. याच्यासाठी शिकवलं होतं का? म्हणजे मला तुम्हाला हे सांगायचं आहे की कीर्तन जे आहेत, संतांची ही परंपरा आहे, संतांचे हे विचार पेरायचे आहेत. हे कुणासाठी? ह्यांच्यासाठी आहेत. म्हणून ह्या मुलांनी इथं येणं अत्यंत गरजेचं आहे, जेणेकरून त्यांच्या असणारे जे विचार आहेत ते प्रगाढ बनतील. आणि जगद्गुरु तुकोबराय हे सांगतात की काय करा, विचार करा. बरं, विचार म्हणजे काय हो? विचार म्हणजे काय आहे? विचार म्हणजे थोडक्यात विचार नेमके कुठे होतात हे तुम्हाला सांगतो. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार ह्या चतुसूत्रीचं अंतकरण बनलेलं आहे. मनाचं कार्य माहिती आहे? मनाचं कार्य आहे निर्णय घेणं. बुद्धीचं कार्य काय आहे? योग्य आणि अयोग्य याची पडताळणी करणं. चित्ताचं कार्य घेतलेला विषय आतमध्ये ठसवणं, ऍक्सेप्ट करणं, स्वीकारणं. आणि अहंकाराचा विषय मीपणाचा असणारं वेळोवेळी स्फुरण उठणं, मी असा मी तसा, ही असणारं, याला ह्या चतुसूत्रीला अंतकरण म्हणतात. ह्या अंतकरणाची असणारी जी वृत्ती आहे त्या वृत्तीला बाह्यमन सुद्धा म्हटलं जातं. ही अंतकरणाची वृत्ती ज्ञानेंद्रियाच्या सहाय्याने, डोळे असतील, कान असतील, जीभ असेल, नाक असेल, अगर त्वचा असेल, याला काय म्हणतात? याला म्हणतात ज्ञान इंद्रिय. चला, डोळ्याच्या माध्यमातून असेल, ही अंतकरण वृत्ती बाहेर पडली जाते. ती संबंधित विषयाला काय करते? छेदते. म्हणजे विषयाला म्हणण्यापेक्षा सब्जेक्ट हा शब्द या ठिकाणी वापरूया आपण. विषय आला की मग तिथं शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध येतात. त्याच्यामुळे सब्जेक्ट त्या सब्जेक्टवर जाऊन पडते आणि सब्जेक्टला छेदलं का अंतकरणातून निघणारा जो आभास आहे
आभास तो कुटस्थाच्या माध्यमातून निघत असतो. कुटस्थ चैतन्य वेदांताची ही परिभाषा आहे. कुटस्थ चैतन्याचा आभास पाठीमागे त्या वृत्तीद्वारेच आत तिथं जात असतो आणि वृत्ती संबंधित असणारा विषय होऊन जाते आणि विषय झाला का आतला जो आभास आहे कुटस्थ चैतन्याचा त्यानं काय होतं, त्या संबंधित विषयाचं ज्ञान होतं. ते ज्ञान झालं का लगेच ज्ञान इंद्रियाद्वारे वृत्ती काय करते, चित्तामध्ये ठसवलं जाते. चित्तामध्ये ठसलं का तिथं संस्कार होतात. चित्त काय करतं, संबंधित संस्कार हे बुद्धीकडे पाठवतं. बुद्धीकडे पाठवलं का बुद्धी काय करते, त्या संस्काराची पडताळणी करते आणि मायबाप ह्या पडताळणी करण्याच्या प्रक्रियेला विचार म्हणतात. भजन करा विठ्ठल. विचाराचे प्रकार आपण पाहूया. एक आहे सकारात्मक विचार, एक आहे नकारात्मक विचार. आपण कसले विचार करायला पाहिजेत, सकारात्मक विचार करायला पाहिजेत. नकारात्मक करावेत का, करू नयेत. का करू नयेत माहितीये, कारण माणूस जसा विचार करत असतो त्याप्रमाणेच तो कृती करत असतो. म्हणजे माणस जे माणसाला फळ प्राप्त होत असतात ते त्याच्या कार्याप्रमाणे होत असतात. म्हणजे थोडक्यात माणसाला मिळणारे जे फळ आहेत ते फळ त्याच्या प्रारब्धानुसार आणि त्याच्या विचारानुसार मिळत असतात आणि त्या फळाचा संबंध सुखाशी आणि दुःखाशी असतो, लक्षात ठेवा. मग जसा तुम्ही विचार करताल तशीच घटना तुमच्यासोबत घडेल, तसंच कार्य तुमच्यासोबत उभा राहील, लक्षात ठेवा. म्हणजे तुम्ही जर नकारात्मक विचार केले तर तुमच्यासोबत घडणारी प्रत्येक घटना नकारात्मक घडेल. द सिक्रेट नावाचं पुस्तक आहे, 3 कोटी प्रती त्याच्या आउट झाल्या. विदेशी असणाऱ्या एका लेखकाने ते लिहिलेलं आहे. त्यानं त्याच्या 250 पानाच्या पुस्तकामध्ये पूर्णतः फक्त सकारात्मक आणि नकारात्मक विचाराचंच रहस्य मांडलेलं आहे, लक्षात ठेवा. म्हणजे तुमचे असणारे जे विचार आहेत ते तुमच्या बुद्धीद्वारे बाहेर प्रक्षेपित होतात. ते विचार ब्रह्मांडापर्यंत जातात आणि तिथून जसे तुमचे विचार आहेत त्याप्रमाणेच तुमच्या सोबत किंवा तुम्हाला फल प्राप्त करण्यासाठी परमेश्वर मदत करत असतो. तुम्ही म्हणता ना असं कसं काय, तुम्ही घरामध्ये आहात आणि घरामध्ये तुमचा विचार हा आहे की मला बाहेर जायचंय, दारू प्यायची आहे, पत्ते खेळायचे, जुगार खेळायचा. कुठं, परतूरच्या बस स्टँडवर, म्हणजे परतूरला जाऊन करायचं. तुम्ही घरातून बाहेर निघून परतूरच्या बस स्टँड पर्यंत जाऊस तर तुम्हाला दारू पिणारे, पत्ते खेळणारे, जुगार खेळणारे मित्र तुम्हाला नक्की मिळणार. कसे का मिळणार, अरे बाबा विचार तसा करताय. हा, आता तुम्ही घरातून निघलायत आणि डोक्यात विचार आहे की मला तिथं जाऊन सत्संग करायचा आहे, मला कुठेतरी कीर्तनाला जायचं आहे, आज जरा भजनच करावं वाटतंय, जरा नियोजन करावं वाटतंय. काय करावं, घरातून बाहेर बस स्टँड पर्यंत येऊस तर तुम्हाला बस वारकरीच मिळतील आणि लगेच म्हणतील अरे आज जरा भजन करावं असं वाटतंय. तुम्ही कसं काय हो, आश्चर्याची गोष्ट आहे, मी डोक्यात विचार आणला तसं घडलं. पहा पहा, तुम्ही जरा निरीक्षण करा. जसे तुमचे विचार असतील ना तशी तुमच्या सोबत घटना घडलेली आहे. अनंत लोक असतात, माझ्याच वाट्याला दुःख का, माझ्याच वाट्याला संकट का. अरे बाबा तू विचार तसा करतोय, नकारात्मक विचार करतोय म्हणून तुझ्या वाट्याला ते येईल ना. मलाच अपयश का, अरे तुलाच येणार ना. नकारात्मक विचार करतोय ना तू वेळोवेळी, मलाच अपयश यावा, मलाच अपयश यावा. बुद्धीमध्ये तू काय करतोय, ते रेंगाळतोय ना ते, मग तुलाच अपयश येईल ना. म्हणून कसा विचार करायला पाहिजे, सकारात्मक विचार करायला पाहिजे. भजन करा विठ्ठल. विचाराचे आणखी 3 प्रकार तुम्हाला सांगतो आणि पुढे चालतो. एक आहे राजसीय विचार, एक आहे तामसीय विचार आणि एक आहे सात्विक स्वरूपाचा विचार. भगवद्गीतेचा 17वा अध्याय आहे, 18वा अध्याय आहे. वाचला का लगेच तुम्हाला बरंच काही याविषयी लक्षात येऊन जाईल. तामसीय विचार म्हणजे माणसानं जे विचार करूच नाहीत, जे विचार दुःखकारक आहेत, जे विचार नरकाला घेऊन जाणार आहेत, जे विचार वाईट आहेत, म्हणजे दारू पिण्याचा विचार, जुगार खेळण्याचा विचार, परस्त्रीगमन करण्याचा विचार, अनंत असणारे जे चुकीचे विचार आहे की ज्याला कायदाही ऍक्सेप्ट करत नाही आणि ज्याला शास्त्रही स्वीकारत नाही, असे विचार करणं याला काय म्हणतात, याला तामसीय विचार म्हणतात. आणि मी परत सांगितलेलं आहे की जसे तुमचे विचार असतील तशी तुमच्यासोबत कृती घडणार आहे, लक्षात ठेवा. तशी तुम्ही कार्य करणार आहे. म्हणून हे विचार आयुष्यात कधीच करायचे नाहीत, ते दुःखकारक आहेत, ते विचार तुम्हाला नरकाला घेऊन जाणारे आहेत. दुसरा आहे राजसीय विचार. राजसीय विचार म्हणजे नेमके कोणते विचार हो,
राजेशी म्हणजे मला हे प्राप्त करायचंय, मला ते प्राप्त करायचंय. म्हणजे ह्या भूतलावर उपभोगण्यास असणाऱ्या ज्या ज्या वस्तू आहेत त्या त्या प्राप्त करण्याची अंतःकरणामध्ये निर्माण होणारी अभिलाषा, अगर तृष्णा, याला काय म्हणतात? राजेशीय स्वरूपाचे विचार म्हणतात. हे सुद्धा करायचे नाही, हे सुद्धा दुःखकारक आहेत. का दुःखकारक आहेत? परत आपण वेदांताकडे वळूया. याचं कारण आहे की जेव्हा अंतःकरणामध्ये तृष्णा निर्माण होत असते की मला हे प्राप्त करायचंय, मला ते प्राप्त करायचंय, मला ही गाडी घ्यायची, मला हे मिळवायचं, मला ते मिळवायचंय, मला हे भूक सुख भोगायचंय, मला ते भोगायचंय, ही अंतःकरणामध्ये तृष्णा निर्माण झाली रे झाली का तुमची जी मनाची वृत्ती ती काय होते? चंचल होते. मनाची वृत्ती चंचल झाली का तुम्हाला आत्मभानाचं विस्मरण होतं. आत्मभानाचं विस्मरण झालं की लगेच तुम्हाला दुःख प्राप्त होतं. लक्षात ठेवा. आणि तुम्हाला ती गोष्ट मिळालेली आहे, तुम्हाला ती गोष्ट मिळाली का लगेच मनाची वृत्ती स्थिर होते. मनाची वृत्ती स्थिर झाली म्हणजे मन स्थिर झालं का समाधान होतं. समाधान झालं का लगेच आत्मभान होतं. आत्मभान होणं यालाच काय म्हणतात? सुख म्हणतात. म्हणजे सुख हा आपल्याला ज्या गोष्टीत मिळवायचंय, म्हणजे ज्याच्यासाठी सुखाची अभिलाषा आपण करतोय, ह्या विषयात सुख, त्या विषयात सुख, अरे बाबा तिथं नाहीये ते. अरे त्या सुखाचा संबंध तुझ्यामध्ये. उलट तुझ्या मनाची वृत्ती ज्यावेळेस तिकडे पळते ना त्यावेळेस तुला विस्मरण होतं. ते विस्मरण झाल्यामुळे तू स्वतःला विसरतोय, आत्मभानाला तू विसरतोय आणि म्हणून तुला दुःख मिळतंय. तुझी अंतःकरण वृत्ती, चंचल वृत्ती, मनाची चंचल वृत्ती, म्हणून तुला दुःख होतंय. आणि जेव्हा तुला ती विषय प्राप्त होतो मग त्या विषयानं सुख अजिबात मिळत नाही. ते विषय प्राप्त झालाय म्हणून तू समाधान होतोस. त्या ठिकाणी समाधान झालंय तुला तेवढ्या पुरतं लगेच तुला आत्म्याचं भान होतंय. आत्म्याच्या भानामुळे लगेच तुला सुख होतंय लगेच. पण ते जास्त काळ टिकत नाही, कारण परत तुझ्या मनाची वृत्ती चंचल होते. मग परत मनाची वृत्ती चंचल झाली का परत तुला आत्मविस्मरण होतं आणि परत तू दुःखी होतो. म्हणजे जे आतमध्ये आहे त्याचा आता शोध घ्यायला पाहिजे. चुकीच्या माध्यमातून तू शोध घेतला तर ते मिळणार नाही. एकदा भजन करा विठ्ठला. म्हणजे माणसाची असणारी जी चंचलता आहे मनाची ती वाढवण्यास कारणीभूत कोणते विचार आहेत? राजेशीय विचार आहेत. म्हणून ती करू नये. मग कोणते विचार करावेत? माणसानं सात्विक स्वरूपाचे विचार करायला पाहिजेत. सात्विक विचार म्हणजे कोणते विचार हो? शास्त्रानं जे सांगितलेले आहे, विधीनं कायद्यानं जे सांगितलेले आहेत, आपले असणारे जे पूर्वज आहेत त्या पूर्वजानं चाळणी करून काही चांगले विचार आपल्याला ते पुढे सोडत असतात आणि मरत असतात पाठीमागं. पण चांगले विचार ते म्हणत असतात, बाबा रे मरता मरता किंवा मरायच्या अगोदर मी हे चुकीचं केलं ते तू करू नकोस, पण बाळा तू हे नक्की कर, ते तुझ्या फायद्याचं. म्हणजे पूर्वज काय करत असतात? वाईट, कारण त्यांना अनुभव खूप असतो म्हणून ते चांगलं आणि वांगलं याची पडताळणी करतात आणि चांगलं सांगत असतात. मुलांनो हे करा, हे तुमच्या हिताचं आहे. कोण? पूर्वज. त्याला म्हणतात सत्सद विवेकीय. त्याला काय म्हणतात? त्याला सात्विक. म्हणजे शास्त्रानं सांगितलेले, प्रमाणाद्वारे सांगितलेले, वेदांना सांगितलेले, कायद्यानं सांगितलेले आणि पूर्वजानं फक्त चांगले सदविवेक विचार सांगितलेले, हे असणारे जे विचार आहेत हे कोणते? सात्विक स्वरूपाचे विचार आहेत. म्हणून हे विचार आपण करायला हवेत. एकदा भजन करा. बरं, विचार इथे संपतात का? नाही. याच्या पुढचाही एक विचार आहे. तो कोणता आहे? सद विवेक विचार. माय बाप, जर तुम्हाला मोक्ष प्राप्त करायचा असेल, जर तुम्हाला जन्म आणि मरणाच्या फेऱ्यातून चुकायचं असेल तर त्यासाठी तुमचा सुरुवातीला विवेक जागृत होणं आवश्यक आहे. विवेक म्हणजे काय? विवेक म्हणजे ह्या जगातील सर्व वस्तू मिथ्या आहेत आणि इथं फक्त ब्रह्मसत्य आहे, हा मनातील असणारा जो भाव आहे याला विवेक म्हणतात. आणि ह्या विवेकाच्या आधारे ज्या विचारांचं परीक्षण केलं जातं त्याला सत्सद विवेकी विचार म्हणतात. भजन करा विठ्ठला विठ्ठला. लक्षात ठेवा, ज्यावेळेस सात्विक विचार बुद्धीकडं चित्त पाठवतो, चित्त बुद्धीकडं सात्विक विचार पाठवतं आणि सात्विक विचारांची पडताळणी बुद्धी ज्या वेळेस करते त्या पडताळणीतून जे विचार बाहेर निघतात ते सदविवेक विचार असतात. म्हणजे कसं? एखादा असणारा ऊस आहे, ते ऊस चांगला पेळला का त्यातून रस बाहेर निघतो.
तो गोड असतो. एखादं ताक आहे, ते ताक चांगलं हिसळलं का त्यातून लोणी बाहेर निघतं, ते सुद्धा दीर्घकाळ टिकणारं असतं, मौल्यवान असतं. एखादं चंदन चांगलं घासलं का त्यातून सुगंधित असणारा द्रव्य वेगळा निघत असतो, तो सुद्धा हितावह असतो. त्याचप्रमाणे सात्विक विचाराचं जेव्हा घर्षण केलं जातं बुद्धीवर, त्यावेळेस सत्सद विवेक विचार बाहेर निघतात. आणि तुकोबारा एका अभंगातून हेच सांगतात, काय करा, विचाराचं घर्षण करा, म्हणजे सारासार विचार करा. सारासार विचार करा उठा उठा उठी, सारा विचार करा उठा उठी, सारासार विचार करा उठा उठी, सारासार विचार करा उठा उठी. नाम धरा कंठी विठोबा, नाम धरा कंठी विठोबा, नाम धरा कंठी विठोबा, नाम धरा कंठी विठोबा. सारा सार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाची, नाम धरा कंठी विठोबा. सारा विचार नाम धरा कंठी विठोबाचे, हो विठोबाचे विठोबा. अतिशय सुंदर प्रमाण आहे बरं का. सारासार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे. पहा, गाथ्यामधील काही अभंग असे आहेत की त्या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबरायांनी प्रश्न विचारलेले आहेत, आणि काही अभंग असे आहेत की त्या अभंगातील प्रश्नाची उत्तरं त्या अभंगात सापडतात. असाच अभंग आहे हा. आता हा जो अभंग या ठिकाणी कीर्तनासाठी निवडलेला आहे, तो कोणता आहे? क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. तरावया पार भवसिंधू म्हणजे भवसिंधू तरण्यासाठी काय करायचं आहे? विचार करायचा आहे, असं जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलेलं आहे. पण याचं उत्तर ह्या अभंगात सरळ सांगितलेलं आहे की भवसिंधू जर तरायचा असेल तर काय करावं लागेल? सारासार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे. म्हणजे इथं भवसिंधू तरायचा आहे तर कंठामध्ये नाम धरावं लागेल. पहा, लगेच भवसिंधू ह्या अभंगातील प्रथम चरण भवसिंधू तरायचा आहे, आणि इथं नामधरा कंठी विठोबाचे. काय होईल नामधार कंठामध्ये नामधारण केलं? जयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भवसिंधू. पहा, इथं तराल दुर्घट भवसिंधू, आणि इथं काय आहे? तरावया दुर्घट, तरावया पार भवसिंधू. म्हणजे किती मिळता जुळता. एकीकडं प्रश्न आहेत, एकीकडं त्याचं उत्तर आहे. भजन करा विठ्ठल विठ्ठल.